अशानच नेले आम्ही हलगड लोकांनी दिवसा देवाला प्रार्थना करता, देवाला पूज करता, देवाला भजन करता, देवाला जपर का म्हणून. कारण किती जेन्ना आमी ते जास्तीत जास्ती करता वता जास्तीत जास्ती करता वताची तेन्ना सगळ्यांची आमगे भितर दैवत निर्माण जाता वता, आमी देव एक जावन वताची. अद्वैत तत्व थंय खंडितान प्रत्यक्ष आमी आमकां दिसून येवचें शकता. अशानूची जगत पळयचें गेल्यार आमकां दिसता जगत वेगळे देव वेगळे म्हणून. ना, जगत वेगळी न्ही, देव वेगळे न्ही. देवाले स्थूल स्वरूप जगत, जगताचे सूक्ष्म स्वरूप देव. हें कितें सत्य कळून घेताची जेन्ना ते परमात्मा बद्दल अत्यंत श्रद्धिभाव येता आमकां, आमी पुन्हा ते परमात्मा पावता म्हणची चिंता येवंक न्हू. केन्ना मुखार सरताची तेन्ना मुखार सरता आसतना आमकां वाटेक दितालो कोण गुरू. तो गुरू येवंक आमकां सांगता तुवें कशें वचता, कशें चलता, कितें करता, कितें केलें तुवें देवा पर्यंत प्रयाण करीत, तुजें स्वरूप कितें मूल स्वरूप आसा तें मूल स्वरूप तुवें प्राप्त करीत म्हणून. अशें न्हू. भारतीय परंपरे भितर गुरूक अगम्य अद्भुत स्थान दिलें आसा. कारण तो मनुष्या खातीर मूल स्वरूप दाखोवन दिता. मूल स्वरूपाक गोड तसले एक वाटी तो आमकां निर्माण करून दिता म्हूण. अशें न्हू. तसले गुरूक वंदन करचे दिवस आयचे दिवस गुरू पौर्णिमे. आमी ते गुरूक वंदन करता, तेगेर आशिर्वाद घेवका, तेगेर कणें आमी ज्ञानाचे वाट कणी घेवन ते वाटे भितर मुखार वचता तेन्ना आमगे जीवन सार्थक येता वता. अशें म्हणून आयचे दिवस नांव आसा गुरू पौर्णिमे. आयचे दिवस प्रत्येक व्यक्तीनी तेगेली गुरूक मनांतल्यान ध्यान करता, शक्य जाल्यार पुजा करता, शक्य जाल्यार प्रसाद वाडटा, शक्य जाल्यार जेवणाक घान घेवन विशेष अशें कितें कार्य करता वता तेन्ना तो मनुष्य गुरू अनुग्रहाक पात्र येता वता. गुरून दिल्ले कितें उपदेश दिल्ले मंत्र आसा ना, गुरून दिल्ले कितें वाट आसा ते वाटे वचचे बद्दल आयज जेन्ना मनीस संकल्प करता वता तो मनुष्य खंडितानूची ते परमात्मा पावचे शकता. परमात्मा स्वरूप जे आमगें न्हू तो परिवर्तन करचे शकता.